नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून 55 QR कोड सुसज्ज दुचाकी सुरू करण्यात आल्यात। शहर उपविभागातील 6 पोलीस ठाण्याचे 30 बीट मार्शल गस्त घालणार आहेत। यामध्ये बाजारपेठ, महामार्गालगतच्या वसाहती, पेट्रोल पंप, ATM, धार्मिक स्थळे, पुतळे, संवेदनशील ठिकाणे, वसाहती परिसर, मिश्र वस्ती, बस स्थानक, रेल्वे स्थानक आदी एकूण 400 ठिकाणी पोलीस कर्मचारी जातील। QR कोडसाठी ॲप तयार करण्यात आले, त्यांच्या नोंदी ॲपमध्ये असतील। गस्तीची प्रत्येक नोंद जिल्हा नियंत्रण कक्ष व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, स्टेशन प्रभारी यांच्याकडून दररोज पाहण्यात येणार असून त्यानिमित्ताने निष्काळजीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर ताशेरे ओढण्यात आले। याशिवाय या गस्तीमुळे कायदा व सुव्यवस्था, चोरी, घरफोडी, गुंडगिरीलाही आळा बसणार आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी S ऋषिकेश रेड्डी यांच्या संकल्पनेतून पोलीस दलाने हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे। एकूण 55 अशा मॉडर्न बाईक्स मिळाल्या होत्या, ज्याचं आपण अनावरण माननीय पालकमंत्री असल्याच्या साहेब 26 जानेवारीला केलं होतं। तर या अनुषंगाने आपण संपूर्ण बीट सिस्टीम आपण रिवायवल केलेली आहे। 30 ठिकाणी आपण धुळे शहरामध्ये, धुळे सिटी डिव्हिजनमध्ये 30 ठिकाणी आपण असे पॉईंट्स आयडेंटिफाय केलेले आहेत की जिथे आपण पेट्रोलिंग हे करणार आहोत। आणि आपण प्रत्येक सेन्सिटिव्ह पॉईंटच्या इथे, कम्युनल पॉईंटच्या इथे, जिथे घरफोडीचे ठिकाण आहे, अशा ठिकाणी आपण एक RFID आता लावत आहोत की जे एका आठवड्यामध्ये कंप्लीट होईल। त्याच्यामुळे RFID लावल्यानंतर आपला पोलीस अंमलदार किंवा अधिकारी त्या ठिकाणी किती वाजता पोहोचला, त्या ठिकाणी किती वाजता चेक केलं, याचा एक रेकॉर्ड राहणार आहे जो कंट्रोल रूमवरनं मॉनिटर केलेला आहे। आणि या बाईकनेच ते आपण ती बीट सिस्टीम करणार आहोत आणि तिन्ही डिव्हिजनमध्ये आपण एका आठवड्यामध्ये इम्प्लिमेंट करणार आहोत। आता आज आपण हे सिटी डिव्हिजनमध्ये सुरू करत आहोत।